तर गाईज आमच्यासोबत एक स्कॅम झालाय. डेथ राईड करून आम्ही पोचलेलो आहोत. अरे 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 हो, इतका मस्त. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आमचा डे 2 आहे गोवामध्ये. काल खूप टायरिंग डे होता कारण का पूर्ण डे आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच गेलेला. आम्ही 6 वाजता पोहोचलो, रूमवर चेक इन केलं आणि आमचा जो कालचा रूम होता तो एकदम ग्राउंड फ्लोअरला होता. तिथून थोडाफारच बीच दिसत होता आणि आजचा जो रूम आहे तो एकदम बीच फ्रंट आहे. आताचा जो रूम आहे तो खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. मी तुम्हाला रूम टूर दाखवते या व्हिडिओमध्ये. फायनली गाईज माझ्या ड्रीम प्लेसला आली आहे मी, साऊथ गोवाला. आणि मी फक्त आणि फक्त ह्या व्ह्यूसाठी ट्रिप ऑर्गनाईज केलेली, कारण का मी लास्ट टाईम नॉर्थला आलेली तेव्हा असं काही नव्हतं तिकडे. पण आताचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. हे आहे काबो दे रामा, जे साऊथ गोवाला असतं. आणि ते पिक्चर स्पॉट पण आहे, जे की हे आहे माझ्या पाठी. तर हे आहे द केप गोवा, जे की ऑफिशियली क्लोज्ड होतं. पण फक्त तुम्ही ह्या स्पॉटसाठी प्लॅन कॅन्सल करताय तर प्लीज नका करू, कारण का इथे खूप सारे स्पॉट्स आहेत जिथे तुम्ही फोटोज काढू शकतात, व्हिडिओज काढू शकतात. आणि वॉटर तर इतकं क्लीन अँड क्लिअर होतं की खूपच मस्त वाटत होतं. तर आता मी आलेली आहे कोला बीचला आणि आम्ही इथे लंच करू कोणत्यातरी कॅफेमध्ये. बीच फ्रंट वगैरे कॅफे पाहू आणि नंतर मग तिथून जाणार आम्ही कायाकिंगला आणि मग त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जाऊ. 5 minutes later. तर गाईज आमच्यासोबत एक स्कॅम झाला आहे, की स्कॅम नाही, ॲक्च्युली आमचीच चुकी होती. आम्ही नीट बघितलं नाही. तर आमचा प्लॅन होता आता कोला बीचला जायचं कायाकिंग करायला, पण आम्ही आलो आहे कोलवा बीच, जे की फक्त बीच आहे. तिकडे कायाकिंग वगैरे काहीच होत नाही आणि ते बॅकवॉटर पण नाही आहे. कोला बीचला बॅकवॉटर होतं. तर मग आता काय, आम्ही लंच करू इथे आणि मग निघू. अजून काही करू शकत नाही, पण मग ठीक आहे, आम्ही सनसेटला तिकडे जाऊ. ते एक चांगलं आहे. बघू आता काहीतरी चांगलं ऑर्डर करू इथे आणि मग कळेल कसं आहे हॉटेल हे. Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. तर आता आम्ही चाललो आहे कोला बीचला. कोला बीचला जायला एक पार्किंगचा स्पॉट असतो, तिथे पार्क करावी लागते कार आणि तिथून मग त्यांची जीप असते जी घेऊन जाते. आणि हा फुल ऑफ रोड आहे बीचपर्यंत. तर असं एकदम डेथ राईड करून आम्ही पोचलेलो आहोत कोला बीचला. तर हा माझ्या पाठी कोला बीच आहे आणि माझ्या समोर बॅकवॉटर आहे. तर आम्ही आता कायाकिंग करणार आहे. तर हे आहे बॅकवॉटर. वाव, खूप पीसफुल आहे आणि वॉटर तर एवढं क्लीन आहे, एवढं क्लीन आहे. मस्तच आहे वॉटर, एकदम क्लीन, पीसफुल.
तर अशा प्रकारे कायाकिंग करून तर झालेलं आहे. आणि म्हणजे बॅकवॉटर बोलतात, पण मी केरलाच्या बॅकवॉटरला गेलेली. तिकडे जसं बॅकवॉटर होतं म्हणजे तिथे तर पूर्ण असं विलेज टाईप होतं आणि आतमध्ये 2 to 3 hours ती लोक आतमध्ये घेऊन जातात आणि नंतर मग बाहेर घेऊन येतात. तर ते खूप मोठं होतं आणि हे फक्त एकदम छोटंसंच आहे. एकदम पाय वगैरे सगळं लागत होतं आतमध्ये आणि जे कायाकिंगचे जे हे देतात करायला ते पण एकदम लागत होतं. तर मजा तर आली नो डाऊट, पण खूप छोटंसंच होतं असं मला फील झालं. आता आम्ही आलो आहे बीचवर, कोला बीच. सनसेट बघतो आणि सनसेट खूप ब्युटिफुल आहे, म्हणजे खूप जास्त. तर आता 7:30 झाले आहेत आणि आम्ही चाललो जिथे आम्ही कार पार्क केलेली त्या प्लेसला. परत पण त्यांच्या जीपनेच जावं लागतं कारण का पूर्ण ऑफ रोड आहे. तुम्हाला वॉक करायचं तर करू शकतात, पण तिथे इतका काळोख होता, बिलकुल लाईट्स नव्हते, तर थोडं रिस्की होतं वॉकिंग. तर आता आम्ही साऊथ गोवाला पॅलेलून बीचला आलेलो आहोत. तर इथे आम्ही डिनर करणार आहे, पण आम्ही बघत होतो कुठे क्लबला जाऊ शकतो का, पण इथे जास्त क्लबिंगचे ऑप्शन्स नाही आहेत. तेच एक आहे साऊथ गोवाचं की ते क्लबिंगचे ऑप्शन्स नाही आहेत, पण नॉर्थ गोवाला खूप सारे क्लब्स आहेत. तर उद्या आम्ही तिकडे जाऊ. आता सध्या फक्त डिनरच करून मग नंतर हॉटेलवर जाऊ.